छत्रपती शिवाजी महाराज की। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणार आहोत रायगड किल्ल्यावरती। आता जवळजवळ सकाळचे 5:30 वाजलेले आहेत। तर आम्ही प्रवासाला सुरुवात करतोय पनवेल ते रायगड। आणि आम्ही आता जाणार आहोत पप्पांना पिकअप करायला। आता ते आलेले आहेत। तर आता आम्ही सुरुवात करतोय प्रवासाला। तर आम्ही आमच्या कारने प्रवास करतोय। तुम्हाला जर रायगडला जायचं असेल तर तुम्ही बाय ट्रेन, बाय बस किंवा बाय कारने जाऊ शकता। जर तुम्हाला बसने जायचं असेल तर तुम्हाला पनवेल डेपोवरून महाड बस मिळेल। त्या महाड बसने तुम्हाला महाडला उतरायचं आहे आणि तिथून रायगड किल्ल्यासाठी बसेस लागलेल्या असतात। त्या बसेसचा तुम्हाला टायमिंग बघावा लागेल व त्यानुसार तुम्हाला बसने प्रवास करावा लागेल। दुसरा पर्याय आहे तो ट्रेनचा। पनवेलवरून तुम्हाला ट्रेन पकडावी लागेल। तिथून तुम्हाला वीर स्टेशनला उतरावं लागेल आणि वीर स्टेशनवरून मग महाड आणि महाडवरून मग बसेस लागलेल्या असतात रायगड किल्ल्यासाठी। तर आम्ही आमच्या कारने चाललो आहे। जवळपास पनवेल ते रायगड हा प्रवास 170 किलोमीटरचा आहे आणि आम्हाला रायगड किल्ल्यावरती जाऊन पुन्हा त्याच दिवशी रिटर्न यायचं आहे। चला तर व्हिडिओ पुढे बघत रहा। आता आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत महाडच्या थोडं अलीकडे। जोशी वडेवाले इथे फेमस आहे जोशी वडेवाले। तर तिथे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत। नाश्त्यामध्ये आम्ही घेतले मिसळपाव, इडली सांबार आणि वडापाव। नाश्ता करून आम्ही निघालेलो आहोत रायगडकडे। मुंबई गोवा महामार्गावरून रायगड किल्ला हा जवळपास आतमध्ये 25 किलोमीटर आहे। आता आम्ही रायगडच्या थोडं जवळ आलेलो आहोत। तर हा रस्ता जो आहे तो घाटातून वळणाचा रस्ता आहे। त्यामुळे जर गाडीने येत असाल तर तुम्ही गाडी थोडी जपून चालवा। आता आपण रायगडच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत। इथून पुढे जर तुम्हाला किल्ला पायऱ्या चढून जायचं असेल तर डावीकडे जा आणि जर तुम्हाला रोपवेने जायचं असेल तर सरळ पुढे जा, तिकडे रायगड रोपवे स्टेशन आहे। आता आपण रायगड रोपवेजवळ पोचलेलो आहोत। तर हा आहे रोपवेकडे जाण्यासाठी वेटिंग एरिया। तर आम्ही तिकीट काढलेली आहे। तिकीट काढून आम्ही वेटिंग एरियाच्या इथे उभे आहोत। तर तिकीटचे प्राइजेस सिंगल राईड असेल तर 215 आणि जर तुम्हाला रिटर्न यायचं असेल तर 315 आहे। आज वीकडे असून सुद्धा खूप गर्दी होती। आमचा नंबर 802 होता, तर तुम्ही बघू शकता 776 नंबर चालू आहे। इथे वेटिंग एरियामध्ये तुम्हाला 1 तास 1.5 तास जेवढे लोक असतील तेवढा तुम्हाला वेट करावा लागेल।
इथे जे तुमच्या तिकिटावर नंबर आहेत त्या नंबरप्रमाणे माईकवरती नंबर हे सांगितले जातात आणि तुम्हाला त्या नंबरप्रमाणे आतमध्ये एंट्री दिली जाते. तर आतमध्ये एंट्री देताना तुमचे जे नंबर आहेत ते स्कॅन केले जातात आणि स्कॅन करून तुम्हाला पुन्हा आतमध्ये एंट्री दिली जाते. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे, किती लाईन लागलेली आहे. आता ही जी लाईन लागलेली आहे तिथून तुम्हाला आतमध्ये सोडलं जातं. इथे तुम्हाला रायगडाविषयी आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती मिळते. तसेच आपल्याला इथे शिवकालीन शस्त्रसुद्धा पाहायला मिळतात. आता आमचा नंबर आलेला आहे. आता आम्ही रोपवेमध्ये बसून गडावर जाणार आहोत. आता ह्या ट्रॉलीज आलेल्या आहेत. तर एका ट्रॉलीमध्ये 6 जण प्रवास करतात आणि ह्या टोटल 4 आहेत. एका फेरीमध्ये 24 लोक गडावर जाऊ शकतात. एक्झिट आहे ती. तेजा हाय हाय कर बाबू. पप्पा हाय कर. पप्पा हाय कर. तू रुसली. माझे बाबू आता आम्ही रोपवेमध्ये बसलेलो आहोत. तर आम्ही पहिल्यांदाच रोपवेने प्रवास करतोय. तर हा खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स असणार आहे. महाराज की जय. गडावर जाण्यासाठी साधारणतः 4 ते 5 मिनिटाचा वेळ लागतो. मला तर इथून काय
आता आम्ही रायगडावरती पोहोचलेलो आहोत. हे आहे तिकीट काउंटर. इथे तुम्हाला रायगड पाहण्यासाठी तिकीट चार्ज केले जाते. पर पर्सन इथे तिकीटची प्राईज आहे 25 रुपये. तर तिकीट काढून आम्ही निघालोय रायगड किल्ला बघण्यासाठी. तर हा आहे राणीचा महाल, तुम्ही बघू शकता. पिल्लू काय आहे? रायगड किल्ला किल्ला आहे, सुंदर आहे ना. हे तेच आहे ना, ते बघा राज्याभिषेक झालेला.
राणी महल. छत्रपती शिवाजी महाराज की. चला बाबू. चला बाबांबरोबर. तर ही आहे मेघडंबरी, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता ती जागा. ओला ओला धीरज म्हणजे समोर बाजारपेठ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर हे आहे शिरकाई देवीचं मंदिर. तर ही आहे रायगड किल्ल्यावरील बाजारपेठ. अच्छा. घोड्यावर बसून पाहिजे म्हणून जायचं.
तर हे आहे जगदीश्वराचं मंदिर. सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदोलकर. मंदिराच्या समोरच आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. तर आता निघालोय आम्ही घरी जायला. तर येताना आम्ही रोपवेने आलो आणि जाताना आम्हाला महादरवाजा बघायचा होता, म्हणून आम्ही पायऱ्याने जाण्याचं ठरवलं. तर हा आहे हत्ती तलाव, तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही बघू शकता टकमक टोक आहे. तर आता आपण पोहोचलो आहोत महादरवाजाच्या इथे. तुम्ही बघू शकता हा आहे महादरवाजा. मग तरी पण माणसं पावसाळ्यात यायची, येतात फिरायला. तेच ना.
आता आम्ही पोचलेलो आहोत पायऱ्यांनी खाली पायथ्याशी. मम्मा आणि बाबा आले ना, झालं. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.